तर आता बघा, जे नको तेच पुढे येतंय. आता म्हणता काय झालं तर तुम्हाला तर बाकीच्यांना माहीतच असेल. ज्याने ज्याने ताईंचा व्हिडिओ बघितलाय त्यांना तर माहीतच असेल बघा नेमकं ताई काय बोलल्या. तर आता तुम्ही म्हणता ह्यात पण माझी चुकी बरं का. आता असं तुम्हाला तर वाटणार, कारण ताई एकदम तसंच बोलल्या तर जणू काय मी सांगितलंय ह्यांना. तर आता तर ह्यांनी वेगळंच घेतलंय. ताईंनी माझंच नाव घेतात जिथं तिथं. म्हणून म्हणलं चला तुम्हाला सांगावं. आता मला पण काय माहिती नव्हतं, मी आत्ता बघितला ताईंचा व्हिडिओ. तर ताईंचा लय एवढा भला मोठा गैरसमज झाला या. गोटून सुटून जे तोंडाला येईन ती बोलतात. तर दुर्गा पण झोपली होती, उठली झोपीत ना. तिला आधी फ्रेश केली, शटर घातलं, पायात सॉक्स घातलं, रडत होती, खायला चारलं तिला आधी. म्हणलं आता निवांतच तुम्हाला सांगावं. तर ताईंचं म्हणणं आहे बघा, भावड्याने माझा कॉल उचलला नाही, म्हणजे ह्यांनी माझ्या नवऱ्याने. तर त्यांना वाटतंय बायकोने सांगितलं असं माझा कॉल उचलायचा नाही म्हणून. कशानं मी सांगितलं असं बरं. तर ह्या ताईंचा झालाय गैरसमज. उघड डोक्यात काहीतरी खूळ घेऊन बसतात. तर ताईंला तर माहिती तरी का ह्यांनी आज कुठं आहेत, घरी आहेत का नाहीत का, कुठं बाहेर गेलात. तुम्हाला नसन माहीत आणि व्हिडिओ बघणाऱ्यांना पण माहीत नसन. कसं माहीत असणार घरातलं आमचं दिवसभर कोण कुठं आहे कोण नाही कुठं. मी तर आज दिवसभर कामातच होते बघा. आणि आत्या पण होत्या, बरं झालं आत्या तरी आहेत पुराव्याला इथं. आत्ता एवढ्यातच गेल्यात, म्हणजे दिवसभर होत्या. कृष्णाला घेऊन गेलं तर तिकडं आपणला जायचं होतं बाहेर त्याच्यामुळं. आणि राधू पण तिकडंच गेलात, स्वीटी आल्यात म्हणून. ते पण बोलायचं स्वीटीचं, थांबा जरा. मग मग मला सांगा माझी काय चुकी ह्यात आणि खोटं कोण बोलते, कोणाचा गैरसमज होतो या व्हिडिओत. म्हणतात कशा भावंडा माझा कॉल उचला नाही, मी ले कॉल केला आणि थांबून थांबून कॉल केला तर असं व्हिडिओमध्ये म्हणतात माझा कॉल उचलत नाही. म्हणलं बायकोने सांगितलं असन, राग आला असन. कालच्या व्हिडिओत बरंच काय काय सांगितलं बघा ह्यांनी बोलत होता, त्याचाच राग आला असन, बायकोने कान भरला असताना. तुम्हाला वाटतं का ताई ह्यांनी माझं ऐकतं मी ह्यांचं कान भरत. आणि कशामुळं मी सांगू, तिकडं बहिणी भावाचं बघा ना, तिकडं काय करायचं ते करा ना. फोनचं बघा, भांडणं करा, एकत्र राहावा. आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, मी तुम्हाला सगळं सांगते. आणि तुम्हाला पण माहिती आहे जरी मी काय सांगितलं तरी ह्यांनी आपला भाव ऐकायजोगा आहे का नाही ना, हे तर एवढं माहिती आहे ना तुम्हाला. मग कशाला तुम्ही माझं नाव डायरेक्ट घेताय, कुशालाच म्हणताय बायकोचं ऐकण्यात आलाय. थोडं थोडं खा बा. एक तर माझ्या लेकराचं दुखतंय ती टेन्शन मला आधीच. विरबळ कामात होते सकाळी बघा, धुणं भांडी केलं, लेकरं शाळेतनं आली, तिथनं पुढं पोरांचं खाणं पिणं. आज दोनदा स्वयंपाक केला, दोनदा कसा तीनदा. सकाळी चपात्या केल्या डब्याला लेकरांना, आणि दुपारी आल्यानंतर राधू शाळेतनं आल्यानंतर स्वयंपाक संपला होता, धपाटी केली. आम्ही दोघं तर जेवलं पण नव्हतं. ह्यांनी तर नाश्ता केला, मी तर जेवतसुद्धा नाही. सकाळचं जेवण करते 1-2 वाजता पार. तर ह्यांची आणखीन त्यात किरकिर आणखीन. त्या टायमाला बघा मी व्हिडिओ पण घेतला या. आत्या आल्यात, आप्पा आल्यात, बरं झालं मला अक्कल सुचली तेवढं तरी. मी आत्ता हा व्हिडिओ संध्याकाळी आत्ता टाकणार होते, मी घेतलाय बघा धपाटी केलेलं. आणि मी त्यात म्हणलं होतं मी आत्याला फोन करणार आहे जेवायला बोलवाय. गाठ अशी पडली, मी धपाट्याचं पीठ मळलं आणि आत्या यायला गाठ पडली. म्हणलं बरं झालं फोन करायच्या आधी कशाच्या निमताने तरी आल्या, म्हणजे पिहूला घेऊन आलत्या बघा. तू तिथं लय रडत होती म्हणून. मग आत्या इरबळ इथंच होत्या दिवसभर. आत्ता मगाशी गेलं तर अर्धा तास झालं, ताईंचा व्हिडिओ पडायच्या आधी गेला. नाहीतर मी आत्याला थांबून घेतलं असतं. मी आता भाकरीच करत होते बघा. ह्यांना जेवाय दिलं, ह्यांनी बघा बाहेर गेलते. हेच सांगायचंय मला तुम्हाला. मला काय ताई सांग भांड्याचं बिंड्याचं नाही, मला राग पण नाही आला. पण ताई बघा सरसकटच माझं नाव घेतात. माझ्या तर ध्यानात पण आहे नाही. एवढं बघितलं मी काय काय बोललं, ती दुर्गा रडत होती त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही ताई काय एवढं बोलल्यात. पण एवढं मात्र माहिती आहे माझं नाव त्यात त्यांनी घेतलंय. बायकोचं ऐकायला लागला काय असं तसं बरंच काहीतरी बोलल्या. तर म्हणून म्हणलं सांगा, ह्यांनी दिवसभर घरी नव्हतं, जेवण करलं म्हणजे नाश्ता करून गेले होते बाहेर ह्यांच्या मित्रांसंग. ह्यांचं 2 मित्र होतं बघा. ह्या आप्पाला ना आत्यांना पण माहिती आहे ह्यांनी बाहेर गेलात. आत्ता एवढ्यात आल्यात मगाशी, आत्या जायच्या आधीच आल्यात, आत्यांना पण माहिती आहे बघा. आणि उद्याचा व्हिडिओ बघा मी सकाळ टाकते धपाटी केलेल्या, जेवणही केलेले लेकरांनी. बाळा काय होतंय, उगच काहीतरी गैरसमज करून घेतात. आणि जरी मी सांगितलं तरी ह्यांनी माझं काय ऐकतात का. जर ऐकत असतं तर आज कुठं काय झालं असतं.
उगाच काहीतरी म्हणतात. तुम्ही असं म्हणता, आता मी पण एक बोलते, बघू तुम्हाला राग येतोय का. आता बघा स्वीटी आल्यात, तुम्हाला तर माहीत असेल. भाऊजींचा व्हिडिओ बघितला का नाही मला नाही माहीत, मी नाही बघितला, पण थंबनेलमध्ये स्वीटी दिसल्या. व्हिडिओ नाही बघितला मी, माझं दिवसभर मला काम होतं, माझी दुर्गा आजारी, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काय कोणाचं बघितलं नाही. पण कालचं बघितलं भाऊजींचा मी. बघा उगाच खोटं कशाला बोलायचं, पण आजचं नाही बघितलं. काय ग बाळा. तर आता बघा मी किती उड्या मारत होते स्वीटी यायच्यात म्हणून. मी भाऊंच्या फोनवर फोन केला तेव्हा स्वीटी म्हणलं मामी मी येणार आहे बरं का संध्याकाळी. मला किती आनंद झाला. तर म्हणलं या, मी तुमची वाट बघते बरं का स्वीटी, आपण काहीतरी जेवण हे बनवू आल्यानंतर. तर बघा स्वीटी काल 6 वाजता आल्यात, म्हणजे रात्री, कालच म्हणते, म्हणजे कालच रात्री आल्यात बघा. तर मी वाट बघत होती चांगली. मग मी स्वयंपाक पण बनवला होता जेवण करण्यासाठी, म्हणलं आल्या येत्याने. तर तसं काय झालंच नाही. फक्त रात्री सागर आणि भैयाचं आलं, आणि त्या गाडीचा उजेड बघायला पडतो, म्हणजे ती फोकसले उजेड पडतो त्या बॅटरीचा, माझ्या तोंडावर पडला. मी तेव्हा दुर्गा रडत होते, मग बाहेरच उभा होते बघा. मी म्हणलं लांब गाड्या आहे तोवरच, थोडी कोचभर लांब गाड्या आहे तोवरच म्हणलं अयो स्वीटी आल्या. बघते तर काय गाडी थांबल्यानंतर सागरच्या पाठीमागं भैया होतं, म्हणजे शंभू आमचं बघा. आणि सागर म्हणला मामी असं काय करताय, पाठीमागं बघा की कोण आहे नेमकं. म्हणलं भैया आहे तर. मग मला लय कसं तरी वाटलं, 2 जण झालेत. तरी मी सागरला विचारलं अहो सागर तुम्ही सुट्टीला आणाय गेलतात की 2 जण भैयान तुम्ही. मग हा सागर म्हणलं आल्यात की, हाय तिकडल्या घरी थांबल्यात. म्हणलं आणलं नाही तर. तर म्हणलं सागर आता चालू आहे, कंटाळ्यानं आलाय त्याच्यामुळं नाही आला, आम्हीच 2 जण आलो. मग त्यांना बोलवलं, घरात बसवलं. तर मी म्हणू का आता तुम्हीच सांगितलं असं स्वीटीला माझ्याकडे जाऊ नका म्हणून. तुम्ही अंदाजीच माझ्या नावाने काय पण म्हणताय. मी पण म्हणते तुम्हाला बोलत असन व्हिडिओमध्ये, तुम्हाला बोलले, कॉल उचललं नाही काय, ह्याचा राग आला असन तुम्हाला, म्हणून स्वीटीला पण सांगितलं असन तुम्ही नको जाऊ मामीकडं म्हणून. आज बघा अख्खा दिवस गेला तरी स्वीटी माझ्याकडे आल्या नाहीत, आणि मी उगा आपली येड्यावाने वाट बघते इथं. कुशालच म्हणतात बायकोनेच असं ऐकत असन, बायकोनेच कान भरला असत्यानं. मी पण म्हणू शकते की मग तुम्हीच तुमच्या पोरीला म्हणलं असताना मामीकडे जाऊ नको, नाही तर स्वीटी माझ्याकडे लगेच येतात. एक फोन करू स्वीटीला दम, आणखीन आल्या नाही तर. आता मग तुम्ही म्हणता नाही आली उद्या येईन, काहीतरी काम असन. अहो आज तर बघा शूटिंग पण नव्हतं, आज सगळी घरी होती. म्हणता तरी आला असता, आज आल्या नाहीत. म्हणलं शूटिंग असन त्यांचं, कुठं बाहेर गेले असत्यानं, सागर स्वीटी भाऊजी बाकीचे कुणी असते ते. पण तसं मला सगळे घरीत बसून, तरी स्वीटी माझ्याकडे आल्या नाहीत. आणि मी बघती वाट तरी आत्यांना म्हणलं बरं का, आत्या स्वीटी आल्या नाहीत बरं का माझ्याकडं. आत्या म्हणलं येईन की, राहू दे संध्याकाळी येईन, नाही तर उद्या सकाळनं येईन. आता संध्याकाळ होऊन गेली, किती वाजल्या, 7:10 झाल्यात, आणखीन नाहीत आल्या. तर मी मग असं म्हणलं किती राग येईन तुम्हाला. हां म्हणलीच व्हिडिओमध्ये, तुम्हाला फोनवर नाही पण व्हिडिओ बघतानाच की म्हणलीच की. मग तसंच माझ्याबद्दल पण बोलताच की तुम्ही. अहो माझ्याकडे तरी पुरावा आहे, ह्यांनी आज घरी नव्हतं म्हणून. मला तर माहिती आहे तरी का तुम्ही ह्यांना फोन केलाय का नाही केलाय. आणि मी पण ह्यांना फोन केले होते, दुपारी केलता, मगाशी 5 वाजता केलता, कारण मला ह्यांनी न सांगता गेले होते. पण मला माहीत होतं ह्यांचं मित्र बाहेर आहेत, मित्र असलं जातात अचानक कुठलं कुठं, इथं चौकात म्हणा कुठं म्हणा. मी ह्यांना आल्या विचारलं अहो तुम्ही मला सांगितलं पण ना, असं एकाकीतच गेलं. म्हणलं मी मित्रांबरोबर गेलतो म्हणलं, आणि माहिती आहे म्हणलं तू बघितलंच होतंच की बाहेर मी मित्रांसंग बोलतोय ते. मग मी म्हणलं आम्ही फोन केले ते तुम्हाला, आणि मी तुम्हाला दाखवलं असतं, मी पण फोन केले ते. माझं ह्यांनी एक सुद्धा फोन उचलला नाही. ह्यांचा काय म्हणतात त्याला, एअरप्लेन काहीतरी म्हणतात, मला म्हणता येणार नाही. आमचं भाऊ म्हणतात ते विमानाचं चिन्ह असतं का त्याच्यावर टाकतात, सेम तसंच झालं. मला ह्यांनी आलं दाखवलं, मी फोन का उचलला नाही म्हणलं ह्यांना. म्हणलं बघ माझा मोबाईल बंद होता, फक्त व्हॉट्सअप कॉल चालू असतात त्याच्यावरती मोबाईल टाकल्यावर. तर ताई म्हणतात माझा फोन उचला ना, मी एवढं कॉल केलं तर. मग जरा दम खायचा, संध्याकाळनं करायचं नाही उचललं तर. मला कसं म्हणतात तुम्ही, एक दिवस तुला दम नाही निघला कसा व्हिडिओ टाकला. माझा एवढा तुम्हाला राग आला. भाऊ तर कुठं बाहेर आणि मी कुठं घरी, इरबळ कामातच आहे. माझी दुर्गा आजारी, तिचं बघते, लेकरांचं खाणं पिणं, दिवसभर किचनमध्येच आहे. आज एका कामावर काम करते या. आणि आत्या पण होत्या, आत्यांना पण माहिती आहे आपला लेक घरी नाही. विचारा संध्याकाळी कॉल करून तुम्ही. आणखी दुर्गा इकडे बाळा,
परत आणखी म्हणतात बायकोच पण ऐकायलाच पाहिजे, जन्माला तीच जायची. ऐकायच्या त्याच गोष्टी ऐकतात. माझी ती हिंमत पण होत नाही ह्यांना बोलायला काय. कधी माझं काय ऐकायचं. आणि मी कशाला तुमच्या बहीण भावात भांडणं लाव. माझं थोडंच म्हणण्याने ह्यांनी तुमचा कॉल उचलणार असं वाटतं का तुम्हाला? ताईंना वाटतंय सकाळपासून का तर ह्यांनी फोन उचलला नाहीत, भावाने फोन उचलला नाहीत म्हणून. आता ह्यांनाच डायरेक्ट घेऊन बोलले असते, बडवत विचारलं असतं. पण आता पण ह्यांनी घरात नाही जेवण केलं आणि बाहेर गेलं, तर दुकानला गेलात कुठं काय माहिती. फोनवर बोलत बोलत दुर्गाला विक्स हे आणा म्हणलं होतं, मग कुठं गेलं माहिती नाही. विक्सची डबी संपली आहे. नाही तर त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकाय पण भेटलं असतं. ह्या असू द्या. आता मला सांगा स्वीटी का माझ्याकडे आल्या नाहीत? तुम्हीच सांगितलं असं येऊ नको जाऊ नको म्हणून. राग आला असं मी बोलल्याला हे केल्याला. नाही तर स्वीटी लगेच येतात. दुर्गा काय करते? काय तुझ्या हातात मोकळी का भरली बघू. म्हणून तर मी म्हणते ना, माझं चांगलं राहून काहीच फायदा नाही. जिथे तिथं माझ्या नावाने गैरसमज करून घेतात. अशी तशी राहिलीच काय माझ्या नावाचं नाही तरी. होय दुर्गा, त्या हाताला चिटकल म्हणून म्हणलं जसं असन तसं. मी तरी का ग बसं म्हणून मी पण व्हिडिओ बनवला. उगाच माझ्या नावाने गैरसमज करतात. आता आणखीन व्हिडिओ बघितला तर बघत्या ना, आणखीन काहीतरी त्यात बोलत्या बघा. त्यांच्या नावाने थोडं बोलू द्या की. बघा किती 4-5 कारणं जोडतात त्याला. उद्या बोलत्यानच काय ना काय. आलं मनात तर बोलत्या बघा स्वीटीबद्दल काहीतरी. आता मी पण जे खरं आहे तेच बोलले. तुम्हीच मला बोलायची वेळ आणली. कारण स्वीटी पण माझ्याकडे आज आल्याच नाहीत बघा. आणि माणसाला पटन असं बोलतात, इतकं समजून सांगतात. त्याच्या माणसाने भरोसा ठेवलाच पाहिजे असं कारण सांगतात उद्याच्याला. असू द्या, सांगावं म्हणलं तुम्हाला.